धनुष्यबाणाला निवडून देणार. तुम्हाला नव्या मुंबईत परिवर्तन पाहिजे, तुम्हाला बदल घडवायचा, तुम्हाला विकास पाहिजे, या झोपडपट्टीचा पुनर्विकास पाहिजे, हक्काची घरं पाहिजे, सगळ्यांना सगळा विकास पाहिजे, मूलभूत सोयी सुविधा पाहिजे. मग लाडक्या बहिणींची योजना, लाडक्या बहिणी तिकडे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो आणि लाडक्या बहिणींना मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की येत्या 15 तारखेला तुम्ही धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार, 8 लोकांना निवडून देणार, या नव्या मुंबईमध्ये विकासाचा भगवा फडकवणार, बाळासाहेबांचा भगवा फडकवणार. सुरेश कुलकर्णी हा आपला हाडाचा कार्यकर्ता आहे, सुरेश कुलकर्णी तुमचा नेता आहे आणि म्हणून सुरेश कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली हे पॅनल विजयी करणार, 2 पॅनल विजयी करणार. मग मी तुम्हाला सांगतो, इथं विकासाला नगर विकास विभागाच्या माध्यमातून पैसे कमी पडू देणार नाही. आणि काय पाहिजे मी सांगितलं ना, झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार म्हणजे होणार, सगळ्यांना हक्काचं घर मिळणार म्हणजे मिळणार, सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार. कारण नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हिंदी भाषा विकास पाठिंबा दिलाय का? हिंदी भाषा विकास महासंघ महासंमेलन आज तुम्ही 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार, भगवा फडकवणार, 16 तारखेला फटाके फोडणार. मला नाही बोलवणार सुरेश, मी येऊ ना 16 तारखेला. काय विजय, 16 तारखेला आपल्याला गुलाल उधळायचा आहे आणि फटाके फोडायचे, विजयाचे फोडणार ना. सगळ्या कामाला लागा. एवढे कार्यकर्ते कामाला लागले तर विरोधकांचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. चला, शुभेच्छा, धन्यवाद. सुरेश, कार्यकर्त्यांना कोणी घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या माग सुरेश कुलकर्णी सारखा इकडे सुरेश कुलकर्णी आहे, इकडे विजय आहे, इकडे आपला अंकुश आहे, सगळे आहेत आणि स्वतः तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.